मोकळेपणाने बोलायला संकोच वाटणारा आजार, ज्या आजारावरती चिकित्सा करताना शास्त्रशुद्ध उपचार न करता कुठंतरी ऐकलेले सांगितलेले उपचार करण्याचा कल असतो असा आजार, किंवा लोकलमध्ये, रेल्वेवरती, प्लॅटफॉर्मवर किंवा पेपरमध्ये, इंटरनेटवर, सोशल मीडियावर ज्याची जाहिरात बघून ज्या आजारासाठी उपाय केले जातात असा आजार आपण बरोबर ओळखले, इरेक्टाईल डिस्फंक्शन. असा एक पुरुषांचा आजार की जो खाजगी आजार असतो, ज्याविषयी बोलायला पुरुष उत्सुक नसतात, मोकळेपणाने भावना व्यक्त केल्या जात नाहीत आणि त्यामुळं अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, कौटुंबिक अशा अनेक अडचणींना पुरुष सामोरे जात असतात. तर अशा या आजाराचा विषय आज आपण घेतलेला आहे, ज्याला बोलीभाषेमध्ये षंढत्व किंवा नपुंसकत्व असं म्हटलं जातं. आणि हा एक मोठा सोशल टॅबू असं म्हणून पुरुष हा आजार सांभाळतात आणि त्यातून अनेक आजार पुढं निर्माण होतात. तर याविषयी आज आपण बोलणार आहे. तर 40 नंतरच्या 40% पुरुषांना जवळपास काही ना काहीतरी प्रमाणामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा ह्या लैंगिक तक्रारी असतात, ह्या जाणवायला लागतात. एवढं मोठं स्टॅटिस्टिक या आजाराच्या मागे आहे. याला कारण आहे विशेषतः सध्याची धकाधकीची जीवनशैली, मानसिक ताणतणाव, व्यायामाचा अभाव किंवा सकस आहाराचा अभाव, असे अनेक कारणं ही सध्याच्या काळामध्ये वाढत आहेत. त्यामुळे या आजाराचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागलेलं आहे. इरेक्टाईल डिस्फंक्शन हा आजार जरी म्हणायला गेलो आपण की जो लैंगिक सामर्थ्यता दर्शवतो, तरीसुद्धा या आजाराचे परिणाम हे फार मोठ्या स्वरूपामध्ये होत असतात. त्यामुळे या आजाराचा केवळ शारीरिक आजार म्हणून फक्त विचार करून चालत नाही, तर त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की इरेक्टाईल डिस्फंक्शन हा आजार फक्त लैंगिकतेशी निगडित नसून तर तो पूर्ण तुमच्या एक आरोग्याचा निदर्शक आहे. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. विशेषतः तरुणांमध्ये जर कमी वयामध्ये अर्ली इरेक्टाईल डिस्फंक्शन हा आजार दिसायला लागला असेल तर ती एक मोठी धोक्याची घंटा आपण समजली पाहिजे. कारण हृदयाचं जे आरोग्य आहे त्याचा डायरेक्टली संबंध हा तुमच्या लैंगिक क्षमतेशी असतो. कारण हृदयविकार किंवा कोरोनरी आर्टरी डिसीज कशामुळे होतो? ॲथेरोस्क्लेरोसिसमुळं. जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद होतात, हृदयाला स्वतःला होणारा जो रक्तपुरवठा असतो तो कमी होतो, तेव्हा हृदयविकार निर्माण होतो. तर हीच पॅथॉलॉजी फक्त हृदयापुरती मर्यादित राहिलेली नसते, तर पूर्ण शरीरातल्या ज्या वेगवेगळ्या रक्तवाहिन्या आहेत त्या भागांमध्ये सुद्धा याचप्रमाणे ॲथेरोस्क्लेरोसिस किंवा ज्याला धमनी काठिण्य असं म्हणतो, रक्तवाहिन्या ज्या असतात त्या कडक झालेल्या असतात, त्यांचा व्यास कमी झालेला असतो. त्यामुळं एंड ऑर्गन जो असतो त्याला होणारा रक्तपुरवठा घटतो. आणि हीच घटना जेव्हा पुडेंडल आर्टरी म्हणतात, म्हणजे किंवा जे काही पेनाईल एरिया आहे त्याला सप्लाय करणारी जी धमनी आहे त्या भागामध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस जेव्हा होतं तेव्हा तिथे इरेक्टाईल डिस्फंक्शनसारखा आजार दिसतो. त्यामुळे हा आजार फक्त लैंगिकतेशी निगडित आहे असा कृपया गैरसमज करून घेऊ नका. हा एक मोठा भविष्य काळामध्ये मोठा इव्हेंट एखादा हृदयविकाराचा याच्यामुळे होऊ शकतो. त्यामुळं या इरेक्टाईल डिस्फंक्शन या आजाराला वेगळ्या अर्थाने सुद्धा गांभीर्याने आपण नक्की घ्यायला पाहिजे. तर याची कारणं कोणकोणती आहेत ही आपण पाहूया. कारणं मुख्यतः 3 कॅटेगरीमध्ये आहेत. एक शारीरिक कारण, दुसरं मानसिक कारण आणि तिसरं हे तुमच्या जीवनशैलीच्या निगडित असलेली कारणं आहेत. उर्वरित माहिती पुढील भागामध्ये पाहूया.